नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मागच्या वेळेला जरा आपण एक लहान मुलांची गोष्ट पाहिली होती, पण ती मोठ्यांना सुद्धा खूप आवडली. करंड्यातली राजकन्या. आजची जी गोष्ट आहे ती जरा मी नवविध भक्तीमध्ये मधली एका भक्तीवरती मी ही गोष्ट सांगणार आहे. नवविध भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या परमेश्वराच्या भक्ती. अर्चनम भक्ती म्हणजे कोणी पूजा अर्चा करतात. स्मरण भक्ती म्हणजे नामस्मरण करून कोणी परमेश्वराची भक्ती करतात. कोणी कीर्तनम भक्ती म्हणजे कीर्तन भजन असं स्वतः गाऊन स्तुती करून परमेश्वराची अशी भक्ती करतात. तर काही जण वंदन भक्ती, काही श्रवण भक्ती, काही जणांना असं छान प्रवचन ऐकायला, कीर्तन ऐकायला, भजन ऐकायला आवडतं, अशी श्रवण भक्ती असते. काही जण पूजा अर्चा करण्यामध्ये इतकी सुंदर परमेश्वराची पूजा करतात. छान ताजी फुलं वाहतात, देवासाठी हार करतात, देवासाठी छान कपडे केलेले असतात, त्यांनी छान समोर रांगोळ्या काढतात, सुगंधी उदबत्ती मुद्दामून निवडून घेऊन येतात. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा घासून पुसून देवाची भांडी खूप स्वच्छ असतात. ह्याला म्हणायचं अर्चनम भक्ती, पूजा अर्चा करून करण्याची भक्ती. पोथी वाचन काही जण करतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भक्ती करतात, पादपूजा करतात. ह्याच्यापैकी सगळ्यात उत्तम, आता सगळ्याच भक्ती खरं तर उत्तम असतात, पण असं म्हणतात की मानस पूजा ही भक्ती खूप परमेश्वरापर्यंत पोचते. आता असं का? ह्याच्या मागचं एक छोटंसं कारणही आहे. कारण समजा जप करणारे जप करत बसले तर प्रत्येक परमेश्वराच्या नावाबरोबर परमेश्वराच्या खूप ते जवळ जात नाहीत. कित्येक वेळेला असं होतं की एकीकडे जप करतात आणि मनामध्ये सगळे संसाराचे विचार, एकीकडे पूजा अर्चा करतायत आणि मनामध्ये सगळे संसाराचे विचार, कोणा आता मला पुढे जाऊन बिझनेस काय करायचा आहे, आज कुठे जायचं, आज काय करायचं, ह्याचा विचार. पोथी वाचत असतात, एकदा पटपट पटपट वाचून संपूया, ऑफिसला पोचायचं. ह्याच्याही पेक्षा मानस जी भक्ती असते किंवा मानस पूजा जी असते त्याच्यामध्ये आपण मनाने परमेश्वराला सगळं देत असतो. आता मनच जर परमेश्वराच्या पायाशी लागलं तर ते इकडे तिकडे भरकटण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून मानस पूजेला खूप महत्त्व आहे. त्याच्यावरची एक गोष्ट सांगते. एक रेल्वेचा गार्ड होता, मालगाडीचा गार्ड. त्यामुळे प्रत्येक स्टेशनला काही ती गाडी थांबायची नाही. एकदा तो सोलापूरला बसला, हिरवा झेंडा दाखवला आणि गाडी सुरू झाली की हा रिकामा, आणि मग तो तिथे मानस पूजा सुरू करायचा. पहाटेची ती मालगाडी सुरू व्हायची आणि तो मानस पूजेला बसायचा. श्रीकृष्णाचा परमभक्त हात जोडून बसायचा आणि म्हणायचा, श्रीहरी किती रे तुझं सुंदर रूप, तुझ्या पायापासून पूजेला सुरुवात करतो. ते गुलाबी तळवे, तो ती निळसर पावलं, त्यांच्यामधून निघणारं ते तेज, आणि तुझ्या नखांमधून तर चंद्रप्रकाश निघतो, इतकी ती पांढरी शुभ्र आणि सुंदर नख. हे तुझे चरणकमल आहेत ना, ते मी थंड पाण्याने, वाळ्याच्या पाण्याने धुत आहे. वाळ्याच्या पाण्याने धुवून झाले की त्यांना मी मऊ फडक्याने पुसतोय. मऊ फडक्याने पुसून त्यांना सुगंधी चंदन लावलंय. गार वाटतंय ना देवा तुला? सुगंधी चंदन लावलंय. देवा तुझ्यासाठी पिवळं अगदी रेशमी मऊ सूत पितांबर आणलंय, जरीकाठी आहे हा, हे घे नेस. आहा काय दिसतंय ते रूप, पितांबरातून सुद्धा प्रकाश बाहेर पडतोय, तुझं तेज बाहेर पडतंय. हे तुझ्या पायासाठी मी पैंजण आणलेत,
सोन्याच्या साखळ्या आणि त्याच्यामध्ये रत्न जडवली आहेत. ही तुझ्या हातातली कडी, हे तुझ्या गळ्यातले हार, हा तुझा कंबरपट्टा, कानी कुंडले. आहा, काय ते रूप. परमेश्वरा, तुला हा जो मुकुट घातलाय ना, त्याचे ते मोती लोंबतायत ना शेजारचे, तेही खूप छान डुलतायत रे. तुझ्या त्या मुकुटावरचं मोरपीस, त्याचं तो भाग्यच किती, कायम तुझ्याजवळ राहणार. परमेश्वरा, तुझे ते टपोरे डोळे, काजळ घातल्यासारखे आणि काळे भोर, तुझे ते मंद स्मित, आहा, बघतच राहावं. परमेश्वरा, तुला हे सगळे दागिने घालून झाल्यानंतर तुझ्या आवडीचा मी तुळशी हार आणलाय. हा घे, हा तुळशी हार घाल. आणि मोगराही तुला आवडतो, पारिजातक आवडतो, त्यामुळे हे पारिजातकाने भरलेली ही जी परडी आहे ना, ही शेजारी ठेवली आहे. आणि तुझ्या गळ्यामध्ये मी मोगऱ्याचा हार घातलाय. काय सुगंध सुटलाय त्या मोगऱ्याचा. तुझ्या शरीरालाही मी चंदन लावतोय. चंदनाचा तिलक एक तुझ्या कपाळावर, त्या सुंदर मोहक निळसर कांतीवर हा केशरी टिळक काय दिसतोय. परमेश्वरा, हे तुझं रूप अगदी मनामध्ये भरून ठेवावंसं वाटतंय. थांब, तुझ्यावर मी गुलाब पाणी शिंपडतो. मग तो गुलाब पाणी शिंपडतोय, मग तो त्याला उपरणं घालतोय, मग तो त्यांना बाजूबंद घालतोय, हातात कडी घालतोय, बोटांमध्ये अंगठ्या घालतोय. आता त्याचा हार तो घालून झाला. आता तो विचार करतोय, परमेश्वरा, तुला लोणी साखर आवडतं ना श्रीहरी, हे घे, सोन्याच्या वाटीमध्ये मी लोणी साखर आणले, एकदम ताजं लोणी, आणि त्याच्यामध्ये सोन्याचा चमचा ठेवलाय. बस इथे चौरंगावर. अरे किती छान आहे तो चौरंग, अगदी रुंद. शांतपणे तू बसून लोणी साखर खा. तुला माहितीच आहे, रोज रोज लोणी साखरेबरोबर मी तुला अजून एक काहीतरी पदार्थ देतो. आज काय बरं देऊ, असं म्हणून तो गार्ड रोज त्याला लोणी साखर श्रीहरीला आणि त्याच्या जोडीला काहीतरी एक वेगळा पदार्थ द्यायचा. कधी फळं द्यायचा, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे द्यायचा, आमरसपुरी सुद्धा द्यायचा, मग कधी बर्फी, कधी पेढे, कधी गुलाबजाम, कधी लाडू. त्याच्या मनाला येईल तसं त्याला जे आवडेल ते तो देवाला द्यायचा. अशा ह्याच्या मानसपूजेमध्ये गार्ड असल्यामुळे कधीच काही अडथळा आला नाही. आणि मनसोक्त ह्या रेल्वेच्या गार्डने तिथे 25 वर्ष अखंड अशी मानसपूजा केली. आणि अशा प्रकारे तो परमेश्वराशी बोलून मनापासून त्याला जे काही द्यावंसं वाटेल परमेश्वराला, ते तो अगदी मनापासून डोळ्यासमोर आणून ती वस्तू त्या परमेश्वराला द्यायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा. ह्याला म्हणायचं मानसपूजा. मानसपूजा अगदी सोपी असते. अगदी तुम्ही तुमच्या मनाला पाहिजे तेवढी ती रंगवू शकता आणि तसा तो रंगवायचा. पण ही जी सेवा आहे ती अखंड अशी 25 वर्ष करणं सोपी गोष्ट नाहीये. किती तो मनाने श्रीहरीशी मिळून गेला होता आणि त्याची त्याला अनुभूती मिळाली. एकदा असाच पहाटे तो बसला होता. पावसाळ्याचे दिवस होते. अगदी छान पाऊस पडून सगळीकडे हिरवंगार झालं होतं. त्यांनी हिरवा झेंडा सोलापूरला दाखवला आणि गाडी निघाली पुण्याच्या दिशेने. गाडी सुरू झाली. पहाटेची वेळ संपून आता झुंजूमुंजू झालं होतं आणि सगळीकडे असं छान गारवा पसरला होता. सगळीकडे हिरवंगार दिसत होतं आणि ह्याला वाटलं की आज सगळी पूजा झाली आणि परमेश्वराला आज आपण गरम गरम भजी द्यावीत. काय वातावरण सुरेख आहे. श्रीहरीला लोणी साखर तर देऊन झालंच, त्याचं नेहमीप्रमाणे सगळं छान छान वर्णन करून झालं, सुंदर कपडे घालून झाले, दागिने घालून झाले, चंदनाची उटी लावून झाली. श्रीहरीला चौरंगावर बसून लोणी साखरेची वाटी त्यांनी हातात दिली आणि डोळे मिटले आणि म्हणाला, श्रीहरी भगवंता, अरे इतका सुंदर पाऊस पडला आणि इतका छान गारवा आलाय ना,
मला तुला गरम गरम भजी द्यावीशी वाटते, ही घे. सुंदर कांद्याची घमघमीत वास सुटलेली भजी खा, असं त्यांनी म्हटलं. आणि जी ओंझळ त्यांनी पुढे केली, त्या ओंझळीत टक्कन 2 गरम गरम भजी पडली. त्याला एकदम कळेना हे काय आलं हातात. हातात आलेली ती भजी पाहून त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. माझी पूजा पोचली, श्री हरीपर्यंत पोचली. त्याने दिला हा प्रसाद. आनंदाने त्याने ती भजी खाल्ली. डोळ्यातले अश्रू त्याचे थांबत नव्हते. आणि त्यांनी ठरवलं, बस झाली नोकरी, हीच तर सेवा आता करायची. ती त्याची ट्रीप शेवटची होती. ती गाडी त्यांनी त्याच्या जिथे पोचवायची होती, मुंबईला म्हणा पुण्याला म्हणा, तिथे त्यांनी ती पोचवली. खाली उतरला, राजीनामा खरडला, राजीनामा लिहिला आणि व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणतात तशी रिटायरमेंट घेतली. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी नोटीस देऊन सुट्टीही टाकली आणि म्हणाला, हेच तर मला आयुष्यात हवं होतं, काय करू आता पैसा कमवून. इतकी चांगला प्रसाद देणारी, मनापासून आपण परमेश्वराला जोडू शकतो अशी भक्ती, मानस पूजा.